मी 4/11/2024 ला पीएमओला एक आरटीआय केला होता आणि त्याच्यामध्ये मी पीएमओला विचारलं होतं की भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंगजी ह्यांनी त्यांच्या 10 वर्षाच्या काळात आणि मोदीजींनी 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर त्या आजपर्यंत भारतातील सर्वात मोठ्या फेस्टिवल दिवाळी फेस्टिवलसाठी आतापर्यंत किती पैसे खर्च केले आणि जो रिप्लाय मला पीएमओ कडनं देण्यात आला तो खूपच सुखद आहे, तो खूपच सॅटिस्फाईंग आहे. कारण मला असं वाटतं की त्यांच्या रिप्लायमधून खूप काही गोष्टी क्लिअर होऊन जातात आणि त्यांचं असं म्हणणं आहे की पर्सनल एक्सपेन्सेस ऑफ प्राईम मिनिस्टर आर नॉट बॉर्न ऑन द गव्हर्नमेंट अकाउंट. ह्याचा अर्थ असा आहे की दोन्ही पंतप्रधान जे मनमोहन सिंगजी असतील किंवा मोदीजी असतील ह्यांनी आपले कुठलेही पर्सनल एक्सपेन्सेस हे गव्हर्नमेंटच्या खर्चातनं केलेले नाहीत. ह्याचाच अर्थ असा की देशातील करोडो लोकांचे जे आहेत ते टॅक्सचे पैसे वाचलेले आहेत आणि हे खूप प्राऊड मुवमेंट आहे. कारण आज आपण बघतो की प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी गव्हर्नमेंट अकाउंटमधनं मिनिस्टर असतील, एमएलए असतील, एमपीज असतील ह्यांच्यावर खूप पैसा खर्च होतो. परंतु ज्यावेळी तुमचे दोन्ही पंतप्रधान मनमोहन सिंगजी आणि मोदीजी ज्यावेळी गव्हर्नमेंटचा पैसा वाचवण्याचा प्रयत्न करतात तर मला असं वाटतं की बाकी इतर मंत्र्यांनी सुद्धा, इतर गव्हर्नरनी सुद्धा आणि बाकीच्या इतर राज्यातील मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांच्याकडून ही शिकवण घेतली पाहिजे की जनतेचा जास्तीत जास्त कसा पैसा वाचवता येईल आणि तो कसं लोक कल्याणासाठी वापरता येईल. तर जे मला आरटीआय मधनं उत्तर मिळालंय ते मला वाटतं की खूपच एक ऍज अ इंडियन म्हणून मला खूप प्राऊड होतो त्या गोष्टीचा. आणि आपण हे पण बघितलंय की मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून ते गेले अनेक वर्ष फक्त बॉर्डरवर जाऊन आपल्या सैनिकांसोबत यानी की आर्मी जवानांसोबतच ते दिवाळी सेलिब्रेट करतात. तर हा एक खूप मोठा मेसेज आहे कारण प्रत्येकाला त्याचा गौरव असला पाहिजे. देशातील जवानांना तर आहेच पण आपल्याला पण भारतीय नागरिक म्हणून त्याचा गौरव नक्कीच असला हवा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.